आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आदित्य त्या घरात नवरा बायको म्हणून राहणार कधीपर्यंत? की कायमच एकत्र राहणार? बोला. धनंजय, तुम्ही माझ्या जागी येऊन बघा. माझं ना तर कन्फ्युजन झालंय. मला खरंच कळत नाही मी काय करू, कारण माझ्याकडे दुसरा काहीच पर्याय नाहीये म्हणून करते मी. आणि बाकी सगळ्या गोष्टी एकीकडे आहेत. धनंजय, एका पक्षिणीसाठी तिचं पिलू सगळ्यात जास्त महत्वाचं असतं. बरोबर आहे. मग बरोबरच आहे ना, माझं उडून जाणं ही बरोबरच आहे. तुम्हाला माहितीये माझं चुकलं की मी तुम्हाला भेटायला आलो, कारण हे सगळं मला एक्सपेक्टेड होतं की तुम्ही हेच म्हणणार होता, तुम्ही सगळे हेच सांगणार होता. तुम्हाला माहितीये दुसऱ्या शहरात माझी ड्युटी लावली आहे. आणि ड्युटी काय माहितीये का? एका मंत्र्याने आपल्या कार्यकर्त्यांसाठी एक प्रोग्राम ऑर्गनाइज केलाय. त्यांच्या सिक्युरिटीची ड्युटी आहे. आता एक डीसीपी कार्यकर्त्यांना सिक्युरिटी देणार. पण ठीक आहे, ऍटलीस्ट या सगळ्यांपासून मी लांब तरी राहीन, तुमच्यापासून लांब तरी राहीन. धनंजय, आता काही साधना काही ऐकणार नाहीत आणि बसली त्यांच्या मनात. कसं होणार माझ्या सहज? आई, काय झालं आई? तू रडतेस का? अगं काही नाही, ते थोडं डोळ्यात कचरा गेलाय, बाकी काही नाही. हे बघ, मला कळत नाही असं नाही, उगाच काहीतरी बोलू नकोस. काय झालंय? अगं खरंच काही नाही झालं, सांगितलं ना तुला. मी सांगते तुझ्या आईच्या डोळ्यात पाणी का आलंय ते. साधनाताईंनी येऊन भर रस्त्यावर केवढा मोठा तमाशा केला. काय तमाशा? जाऊ दे, तुला विश्वासच बसत नाही तर सांगण्यात अर्थ काय नाही का? आई, विश्वासाचा प्रश्न नाहीये. साधनाताई तमाशा करतील या गोष्टीबद्दल मला जरा वेगळं वाटतंय म्हणून म्हणते. आता काय बोलणार? त्या स्पष्ट शब्दात सांगून गेल्या, तुमच्याशी मला संबंध ठेवायचा नाही आणि तुमच्या मुलीशीही नाही ठेवायचा. आता हे जाऊन मी धनंजयला सांगणार आहे. हे बघ सरू, असं काही नाही. तू सावीच्या काळजीपोटी बोललीस, पण त्याचाच विपर्यास झालाय. साधनाताईंचा गैरसमज झालाय. अगं मी लय समजवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी काय ऐकलंच नाही माझं. मंगलताई समजवण्याचा केवढा प्रयत्न करत होत्या, पण त्या ऐकायलाच तयार नाहीत. ही काही वागण्याची पद्धत झाली? मंगलताई म्हणत होत्या त्यांना आपण घरी जाऊ, शांततेने बोलू, पण ते ऐकायलाच तयार नाही. आणि असंही म्हणाल्या की तुझं तोंडही बघायचं नाही त्यांना. काय बघ, असं काही नाहीये सरू. अगं त्यांना थोडं वाईट वाटलंय, साहजिकच आहे ना. अगं दुधाने तोंड पोळलंय त्यांचं, ताक सुद्धा फुंकूनच पिणार ना. आणि तुझ्या आणि धनंजयच्या बाबतीत हे दुसऱ्यांदा घडतंय, मग त्यांना वाईट वाटणारच ना ग. खरं तर हे सगळं माझ्यामुळे घडतंय. माझ्या निर्णयामुळे सगळ्यांना त्रास होतो. मॅडम, काही बायका तुम्हाला भेटायला आल्यात बाहेर. काल पण आल्या होत्या, मी सांगितलं होतं की नंतर या.
घरात शोक होता ना म्हणून. आता आलायत परत, काय सांगू त्यांना? नको नको, आज नको, पुन्हा कधीतरी बोलूया त्यांना. बरं ठीक. नाही येऊ दे त्यांना, कालपासून येतात ना, भेटू दे. ठीक आहे, पाठवतो. नमस्कार मॅडम. नमस्कार, या ना. खूप ऐकलंय मॅम तुमच्याबद्दल, आज भेटायचं भाग्य सुद्धा लाभलं. नाही असं काही नाहीये, बोला ना, काय काम होतं? माझं नाव शीतल, आम्ही माई मसालेंकडून आलोय. माई म्हणजेच वत्सला बिरजे, माई मसालेंच्या संस्थापक. घ्या. माईंना फार कौतुक आहे तुमचं. तुमच्याबद्दल नेहमी प्रेरणा देत असतात. कशा तुम्ही लहान गावातून येऊन संकटांचा सामना करत कलेक्टर झालात. चालत्या जिल्ह्यात धडक कारवाया, बदल्यांची सुद्धा पर्वा नाही केली. खूप आदर आहे मॅडम तुमच्याबद्दल. नाही असं काही नाहीये, मी फक्त माझं कर्तव्य करते. आणि हो, मी सुद्धा फार ऐकले माई मसाल्यांबद्दल. पण या शहरात आम्ही नवीन उत्पादन केंद्र सुरू करत आहे. शेवटी आमच्या माईंचं ब्रीद वाक्य आहे, बायकांनी बायकांसाठी चालवलेला व्यवसाय. तुम्ही बघू शकता, आमच्या सगळ्या स्टाफ मध्ये फक्त बायकाच आहेत. अरे वा, उत्तम. हो, आमच्या मालकीनबाईंचा खूप अभिमान आहे आम्हाला. आम्ही सगळे प्रेमाने त्यांना माईच म्हणतो. आमच्या सगळ्यांची इच्छा आहे की आमच्या नवीन उत्पादन केंद्राचं उद्घाटन तुमच्या हस्ते व्हावं. एक मिनिट, आमच्या माई स्वतः तर नाही येऊ शकल्या, पण ही निमंत्रण पत्रिका दिली आहे. तुम्ही एकदा वाचता का? आदरणीय मॅडम सुंदरी मोहिते, त्यांस वत्सला बिरजे उर्फ माईंचा नमस्कार. आमच्या माई मसाले या सुप्रसिद्ध मसाल्यांचे उत्पादन महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणी होत असते आणि त्याचे वितरण जगभर केले जाते. ग्राहकांच्या आशीर्वादाने नवे उत्पादन केंद्र येथे विठ्ठलवाडीत सुरू होत आहे.